नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पूर्तता करण्याबाबत दिनांक 26/2/2026 रोजी एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पूर्तता करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, सन 2025-26 मधील थकीत देयके त्रुटी पूर्तता करण्याबाबत परिपत्रक दिनांक 26/2/2026 करिक्युलर रिगार्डिंग रिसर्टिफिकेशन ऑफ द आउटस्टँडिंग पेमेंट्स इन द इयर 2025 अँड 26 डेटेड 26/2/2026. सन 2025-26 मधील शालार्थ प्रणालीमधील ऑनलाईन थकीत देयके त्रुटी पूर्तता करण्याबाबत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह पथक म्हणजे माध्य यांच्यामार्फत दिनांक 26/2/2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके विहित मार्गदर्शन तत्वानुसार व विहित मार्गाने शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत या ठिकाणी कळवण्यात आले आहेत. त्यानुसार सदर देयके हे शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन व त्याची हार्ड कॉपी ऑफलाईन पद्धतीने वेतन पथक माध्यमिक कार्यालयास प्राप्त झालेली आहे. यानुसार सदर देयकाची वेतन पथक विविध स्तरांवर छाननी करण्यात येत आहे. ही छाननी करताना काही देयकांमध्ये त्रुटी असल्यास ही देयके त्या स्तरांवरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यासमोर दर्शविल्याप्रमाणे कारणाकरिता रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. त्यानुसार सदर देयकाची त्रुटी पूर्तता करून तातडीने ऑनलाईन फॉरवर्ड करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच त्रुटी पूर्ततेची हार्ड कॉपी कार्यालयामध्ये सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बघा, तुमच्या समोर या ठिकाणी परिपत्रक आहे. अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक दिनांक 26/2/2026 प्रति मुख्याध्यापक प्राचार्य खाजगी अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा सर्व छत्रपती संभाजीनगर. विषय आहे सन 2025-26 मधील शालार्थ प्रणालीमधील ऑनलाईन थकीत देयके त्रुटी पूर्तता करण्याबाबत. संदर्भ पाहू शकता. बघा, सविस्तर अपडेट. उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके विहित मार्गदर्शक तत्वानुसार व विहित मार्गाने शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यानुसार ही देयके शालार्थ प्रणालीद्वारे ऑनलाईन आणि त्याची हार्ड कॉपी ऑफलाईन पद्धतीने वेतन पथक माध्यमिक कार्यालयास प्राप्त झाली आहेत. उपरोक्त संदर्भीय पत्राद्वारे विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार या देयकाची वेतन पथक कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे अशा विविध स्तरांवरून छाननी करण्यात येत आहे. ही छाननी करताना काही देयकांमध्ये त्रुटी असल्यास ही देयके त्या स्तरांवरून ऑनलाईन पद्धतीने त्यांच्यासमोर दर्शवलेल्या या कारणांसाठी रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपणाला कळवण्यात येते की आपण आपल्या लॉग इनमध्ये सदर देयकाची त्रुटी पूर्तता करून तातडीने ऑनलाईन फॉरवर्ड करावीत व त्रुटी पूर्ततेची हार्ड कॉपी कार्यालयात सादर करावी. विविध स्तरांवरून रिजेक्ट केलेल्या देयकाची पूर्तता करून ते ऑनलाईन फॉरवर्ड न केल्यास आणि त्यामुळे ते देयक पारित न झाल्यास त्याला हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची देखील या ठिकाणी नोंद घ्यावी. वेतन व निनी पथक माध्यमिक छत्रपती संभाजीनगर अधीक्षक आव्हाड. पाहू शकता, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी सन 2025-26 मधील जी थकीत देयके त्रुटी आहे ते पूर्तता करण्याबाबत ऑनलाईन थकीत देयके त्रुटी पूर्तता करण्याबाबतचा जो महत्त्वपूर्ण असा परिपत्रक या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला
लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.